Hello dear students, welcome to the next lecture of mathematical methods. मॅथमॅटिकल मेथड्सचं पहिलं लेक्चर आपण इंट्रोडक्टरी मागे बघितलेलं आणि त्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये स्केलार्स अँड व्हेक्टर्स हा पॉईंट आपण स्टार्ट केलेला. स्केलार्स कशाला म्हणायचं, व्हेक्टर्स कशाला म्हणायचं, स्केलार्सची डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल्स, व्हेक्टर्सची डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल्स आणि टाईप्स, हे सगळं आपण मागल्या सेशनमध्ये बघितलेलं होतं. आताच्या सेशनमध्ये आपण व्हेक्टर ऑपरेशन्स नावाचा पॉईंट बघणार आहोत. व्हेक्टर ऑपरेशन्स म्हणजे नक्की काय, तर व्हेक्टर्सचा वापर कसा करायचा. मी तुम्हाला मागल्या सेशनमध्ये अशी एक फॅक्ट सांगितलेली, जर माझ्याकडे स्केलार असेल आणि त्या स्केलारचे जर मला वेगवेगळे फिजिकल ऑपरेशन्स करायचे असतील, कुठले कुठले, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, असे जर फिजिकल ऑपरेशन्स करायचे असतील तर मी काय करणार, तर जनरल रूल्स ऑफ अल्जेब्रा वापरणार. बरोबर, स्केलार्ससाठी आपण जनरल रूल्स ऑफ अल्जेब्रा वापरतो, पण तोच कन्सेप्ट व्हेक्टरच्या बाबतीमध्ये ॲप्लिकेबल नाही. व्हेक्टरच्या बाबतीमध्ये वेगवेगळे फिजिकल ऑपरेशन्स करायचे असतील तर जनरल रूल्स ऑफ अल्जेब्रा वापरता येणार नाहीत. त्यासाठी काही स्पेसिफिक रूल्स असतात, ज्यामध्ये ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन असतो, पॅरलेलोग्राम लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन असतो, स्केलार प्रोडक्ट, व्हेक्टर प्रोडक्ट, अशा नावाचे वेगवेगळे पॉईंट्स आहेत जे की आपल्याला इथून पुढच्या सेशन्समध्ये बघायचे आहेत. सो लेट स्टार्ट विथ द न्यू पॉईंट ऑफ दिस चॅप्टर. नेम ऑफ द पॉईंट इज व्हेक्टर ऑपरेशन्स. काय पॉईंटचं नाव, व्हेक्टर ऑपरेशन्स. व्हेक्टर ऑपरेशन्स, व्हेक्टर्सचा वापर करून किंवा व्हेक्टर्सचे वेगवेगळे फिजिकल ऑपरेशन्स कुठले कुठले, त्यातला पहिलं ॲप्लिकेशन असतं किंवा पहिलं ऑपरेशन असतं, फर्स्ट वन, मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेक्टर्स विथ अ स्केलार. काय पॉईंटचं नाव, पहिलं ऑपरेशन कुठलं आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेक्टर विथ स्केलार. ओके, म्हणजे काय, मी एक व्हेक्टर क्वांटिटी घेणार. कुठली क्वांटिटी घेणार, व्हेक्टर क्वांटिटी, आणि त्या व्हेक्टर क्वांटिटीला एका स्केलार क्वांटिटीनं मल्टिप्लाय करणार. ऐका, काय घेणार मी, एक व्हेक्टर क्वांटिटी घेणार आणि त्या व्हेक्टर क्वांटिटीला एका स्केलार क्वांटिटीनं मल्टिप्लाय करणार. जेव्हा मी एखाद्या व्हेक्टर क्वांटिटीला स्केलार क्वांटिटीनं मल्टिप्लाय करतो तेव्हा मिळणारं उत्तर सुद्धा व्हेक्टरच असतं. म्हणजे काय, ऐका, व्हेन अ व्हेक्टर इज मल्टिप्लाइड बाय अ स्केलार द प्रोडक्ट व्हॉट वी गेट इज व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजे जर एखाद्या व्हेक्टरला स्केलारनं मल्टिप्लाय केलं तर मिळणारं उत्तर सुद्धा कुठली क्वांटिटी असते, व्हेक्टर क्वांटिटीच असते. मग काय फरक पडतो, काय बदल होतो, तर बदल एवढाच होतो, त्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड स्केलार्स टाइम्स वाढते. फरक काय पडतो नक्की, म्हणजे जर एखाद्या व्हेक्टरला स्केलारने मल्टिप्लाय केलं तर मिळणारं उत्तर व्हेक्टरच असतं, हे क्लिअर आहे. पण मग मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काहीतरी होत असेल ना, काहीतरी चेंज होत असेल की नाही, तो चेंज काय असतो, तर द मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर इन्क्रीजेस बाय स्केलार टाइम्स. ओके, सो काय सांगणार बघा, व्हेन अ व्हेक्टर इज मल्टिप्लाइड बाय अ स्केलर. जेव्हा मी एखाद्या व्हेक्टरला एखाद्या स्केलरनी काय करणार, मल्टिप्लाय करणार. ओके, दिस गिव्स अ व्हेक्टर क्वांटिटी. तो काय देणार, एक व्हेक्टर क्वांटिटी. सपोज बघा, सपोज माझ्याकडे एक व्हेक्टर क्वांटिटी आहे, व्हेक्टर ए. कुठली क्वांटिटी आहे, व्हेक्टर ए. मग मी व्हेक्टर ए ला एस नावाच्या स्केलार क्वांटिटीनं मल्टिप्लाय केलं तर मला मिळणारं उत्तर असणार व्हेक्टर बी. बेसिकली असं असतं बघा, व्हेक्टर बी इज इक्वल टू मॅथमॅटिकली असं लिहिणार, व्हेक्टर एस इंटू व्हेक्टर ए. म्हणजे नक्की काय केलं मी बघा, हा ए म्हणजे व्हेक्टर आहे, एस म्हणजे स्केलार आहे, म्हणजे मी व्हेक्टरला कशानं मल्टिप्लाय केलं, स्केलारनी. मी जेव्हा व्हेक्टरला स्केलारनी मल्टिप्लाय केलं तेव्हा मिळणारं उत्तर काय होतं, व्हेक्टर. ओके, मग आता हा जो व्हेक्टर आहे, कुठला नवीन मिळणारा व्हेक्टर बघा, द मॅग्निट्यूड ऑफ उप्स
न्यू पेन असल्यामुळे जरा स्लिपरी आहे. द मॅग्निट्यूड ऑफ न्यू व्हेक्टर इज स्केलार्स टाइम्स द ओरिजिनल व्हेक्टर. म्हणजे नवीन व्हेक्टरची जी मॅग्निट्यूड आहे ती स्केलार टाइम्स असते. म्हणजे फरक काय पडला का? नाही. डायरेक्शनमध्ये काय बदल झाला का? नाही. जी डायरेक्शन ए ची होती तीच डायरेक्शन सेम होती. द डायरेक्शन ऑफ न्यू व्हेक्टर विल बी सेम ॲज दॅट ऑफ ओरिजिनल व्हेक्टर. म्हणजे जेव्हा मी एका व्हेक्टरला एका स्केलारनी मल्टिप्लाय केलं तेव्हा मला नवीन व्हेक्टर मिळाला ज्याची मॅग्निट्यूड किती टाइम्स वाढली? स्केलार टाइम्स वाढली. शिवाय त्याची डायरेक्शन चेंज झाली का? नाही. डायरेक्शन विल बी सेम ॲज दॅट ऑफ ओरिजिनल व्हेक्टर. याचा अर्थ शेवटचं कन्क्लुजन असं काढायचं, जर मी एखाद्या व्हेक्टरला एखाद्या स्केलारनी मल्टिप्लाय केलं तर नवीन मिळतो व्हेक्टर ज्याची मॅग्निट्यूड स्केलार टाइम्स वाढलेली असते. डायरेक्शनमध्ये काही फरक पडत नाही. ओके, क्लिअर सगळ्यांना? राईट डाऊन, लिहून घ्या. हे व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. ओके, चलो आगे बढ़ते हैं. याचा पुढचा पॉइंट, वेक्टर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर विथ स्केलार बघितलं. आपण फक्त स्केलार आणि वेक्टरचं मल्टिप्लिकेशनच करू शकतो किंवा डिव्हिजन पण करू शकतो बरं का. जर तुम्ही एखाद्या वेक्टरला एखाद्या स्केलरने डिवाइड केलं तर काय होणार माहिती आहे? त्या मिळणारं उत्तर पण नवीन व्हेक्टरच असणार, पण त्याची मॅग्निट्यूड स्केलार टाइम्स कमी होणार. म्हणजे समजा मी काय केलं, तोच व्हेक्टर घेतला बघा. डिव्हिजनचं पण एक्झाम्पल दाखवतो. वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर ए डिवायडेड बाय वेक्टर एस. म्हणजे काय केलं मी, वेक्टर ए ला एस नावाच्या स्केलरने काय केलं, डिवाइड केलं. तेव्हा मला मिळणारं उत्तर काय मिळालं, वेक्टर बी, ज्याची मॅग्निट्यूड एस टाइम्स काय झाली, कमी झाली. आलं लक्षामध्ये? डायरेक्शन सेम राहणार. क्लिअर? म्हणजे आपण एखाद्या व्हेक्टरला एखाद्या स्केलरनी मल्टिप्लाय पण करू शकतो आणि डिवाइड पण करू शकतो. मिळणारं उत्तर हे व्हेक्टरच असतं. ओके, त्याचा टाइप चेंज होत नाही. सो मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन बघितलं आपण. आता याचा पुढचा पॉइंट ॲडिशन बघा. एक व्हेक्टर आणि एक स्केलर यांची ॲडिशन होऊ शकत नाही. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करण्यासाठी दोन्ही व्हेक्टरच लागतात आणि सेम टाईपचे लागतात. बघा पॉइंटचं नाव काय असणार, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर्स. ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर्स. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण बघितलं व्हेक्टर आणि स्केलर यांचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं, डिव्हिजन होऊ शकतं, पण व्हेक्टर आणि स्केलर यांची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन पॉसिबल नाही. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ही दोन व्हेक्टरचीच होऊ शकते, विच शुड बी ऑफ सेम टाईप. म्हणजे दोन्ही सेम टाईपचे सेम क्वांटिटीचे वेक्टर पाहिजेत. म्हणजे एका विद्यार्थ्यानं काय केलं बघा, फोर्स प्लस व्हेलॉसिटी हे करून बघितलं. आता तो म्हणला सर हा पण वेक्टर आहे, हा पण वेक्टर आहे. अरे पण हा फोर्स वेक्टर आहे, हा व्हेलॉसिटी वेक्टर आहे. ही ॲडिशन शक्य नाही, ही सबट्रॅक्शन शक्य नाही. जर तुम्हाला वेक्टरची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करायची असेल तर ते दोन्ही वेक्टर्स सेम टाईपचे म्हणजे सेम क्वांटिटीचे वेक्टर्स असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला असं करावं लागेल, वेक्टर F1 प्लस वेक्टर F2 किंवा वेक्टर F प्लस F घ्या डायरेक्ट, काय प्रॉब्लेम नाही. वेक्टर V प्लस वेक्टर V किंवा वेक्टर V मायनस वेक्टर V हे शक्य आहे का? आहे. हे शक्य आहे का? आहे. पण वरचं शक्य आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ ॲडिशन सबट्रॅक्शन करण्याचे काही बेसिक रूल्स आहेत. तो बेसिक रूल काय, एकतर स्केलर आणि वेक्टरची ॲडिशन सबट्रॅक्शन होऊ शकत नाही. पहिली गोष्ट, जर तुम्हाला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करायची असेल तर ते दोन्ही वेक्टर कसे असणं गरजेचं आहे, सेम टाईपचे आणि सेम क्वांटिटीचे असणं गरजेचं आहे. असं असेल तर आणि तरच तुम्ही वेक्टरची काय करू शकता, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकता, अदरवाईज नाही. क्लिअर सगळ्यांना?
ओके चलो आता बघा, माझ्याकडे दोन व्हेक्टर्स आहेत सेम टाईपचे, सेम क्वांटिटीचे. मी यांची ॲडिशन करेन किंवा यांची सबट्रॅक्शन करेन. तर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर जे मिळणारं उत्तर आहे ते मिळणारं उत्तर सुद्धा व्हेक्टरच असतो. त्या व्हेक्टरला या पहिल्या दोन व्हेक्टर्सचा रिझल्टंट असं म्हणायचं. बघा इकडे फॉर एक्झाम्पल व्हेक्टर ए प्लस व्हेक्टर बी, वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर सी. म्हणजे मी वेक्टर ए घेतला, वेक्टर बी घेतला, ह्या दोघांची काय केली, ॲडिशन केली आणि दोघांचे ॲडिशन करून मिळणारं उत्तर सुद्धा तिसरा काय मिळाला मला, वेक्टरच मिळाला. या वेक्टरला म्हणायचं रिझल्टंट ऑफ वेक्टर ए अँड वेक्टर बी. काय म्हणायचं वेक्टर सी ला, रिझल्टंट ऑफ वेक्टर ए अँड वेक्टर बी. म्हणजे जे काम रिझल्ट ए आणि बी दोघ जण मिळून करणार आहेत, ऐका, जे काम वेक्टर ए आणि वेक्टर बी दोघ जण मिळून करणार आहेत तेच काम एकटा वेक्टर सी करतो. आठवते का डेफिनेशन रिझल्टंट वेक्टरची? दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टरचा रिझल्टंट वेक्टर म्हणजे असा वेक्टर जो द वेक्टर हू विच 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 काय विच 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 काय पुढं काय शब्द आठवे ना मला, विच विच प्लेज किंवा विच मेक सेम इफेक्ट ॲज मेड बाय ऑल द व्हेक्टर्स टुगेदर. म्हणजे बाकीचे व्हेक्टर्स मिळून जो इफेक्ट प्रोड्यूस करणार आहेत तोच इफेक्ट जर एक सिंगल व्हेक्टर करत असेल तर त्या एका सिंगल व्हेक्टरला काय म्हणतो आपण, रिझल्टंट. मग आता बघा इकडे ए प्लस बी इज इक्वल टू सी, याचा अर्थ ए आणि बी ह्या दोघांची बेरीज इक्वल टू सी आहे का, किंवा ए मायनस बी इज इक्वल टू व्हेक्टर सी, बरोबर का. म्हणजे याचा अर्थ हे दोघं जण मिळून ए आणि बी, हे नंतर बघू आपण, मायनसचं नंतर बघू, पहिलं प्लस समजून घेऊ. ए आणि बी दोघं जण मिळून जे काम करणार आहेत तेच कुणाला इक्वल असणार आहे, किंवा ए आणि बी ह्या दोघांचा जो कंबाईंड इफेक्ट आहे तो आणि व्हेक्टर सी याचा इफेक्ट सेम आहे. म्हणून व्हेक्टर सी ला व्हेक्टर ए आणि बी चा काय म्हणायचं, रिझल्टंट. क्लिअर सगळ्यांना? हे कशासाठी सांगितलं मी तुम्हाला, जेव्हा तुम्ही व्हेक्टर्सची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करणार, जेव्हा तुम्ही दोन व्हेक्टर्सची काय करणार, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करणार, त्यावेळेला तुम्हाला मिळणारं उत्तर सुद्धा काय असतं, व्हेक्टरच असतं. तुम्ही दोन काय 10 व्हेक्टर्स घ्या आणि सगळ्यांची ॲडिशन करा, त्याला रूल्स आहेत, मान्य आहे, पण जे मिळणारं उत्तर आहे ते सुद्धा काय असणार, व्हेक्टरच असणार. त्या एका व्हेक्टरला त्या सगळ्या व्हेक्टर्सचा काय म्हणायचं, रिझल्टंट. क्लिअर सगळ्यांना? समजलं सगळ्यांना? म्हणजे आपण जेव्हा ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करणार तेव्हा नक्की काय करणार, रिझल्टंट फाइंड आउट करणार. दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टर्सना आपण जेव्हा ॲड करणार तेव्हा आपण त्या दोघांचा किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टर्सचा काय फाइंड आउट करतो, रिझल्टंट. क्लिअर सगळ्यांना? कळलं? ओके. सो लिहून घेऊ शकता असं. काय सांगायचं बघा, द ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ टू व्हेक्टर्स of same types gives the third vector which is called as resultant of first two vectors. असं लिहू शकता बघा, the addition or subtraction of two or more vectors yields another vector which is called as resultant of those given vectors. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टर्सना जर आपण काय केलं, ॲड केलं किंवा सबट्रॅक्ट केलं, ते ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्यानंतर जे काही उत्तर आपल्याला मिळणार आहे ते उत्तर, यील्ड्स म्हणजे प्रोडक्ट, यील्ड म्हणजे उत्पादन, उत्पन्न, प्रोडक्ट. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टर्सचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्यानंतर जो उत्पन्न मिळणार आहे आपल्याला, जे प्रोडक्ट मिळणार आहे, प्रोडक्ट म्हणण्यापेक्षा जे शेवटला उत्तर मिळणार आहे ते काय असतं, यील्ड्स अनदर व्हेक्टर. तो सुद्धा व्हेक्टरच असतो, विच इज कॉल्ड ॲज, म्हणजे त्याला काय म्हणायचं,
त्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त असणाऱ्या व्हेक्टर्सचा रिझल्टंट म्हणजे इथं व्हेक्टर ए आहे आणि व्हेक्टर बी आहे, या दोघांची ॲडिशन केल्यानंतर मला मिळाला व्हेक्टर सी. या व्हेक्टर सीला म्हणणार मी रिझल्टंट ऑफ व्हेक्टर ए आणि बी. थोडक्यात काय, जेव्हा मी दोन व्हेक्टर्सची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो तेव्हा मी त्यांचा काय काढतो, रिझल्टंट. वर आपल्या कोपऱ्यात जागा असते की नाही नोटबुकमध्ये, त्यात सरळ मराठी भाषेत लिहून घ्या. जेव्हा जेव्हा आपण लिहून घ्या डायरेक्ट, महत्वाची गोष्ट आहे ती. आणि लाजायचं नाही, मराठी भाषा आपली मातृभाषा आहे, लिहिताना लाजायचं नाही. ओके, वर कोपऱ्यात काय लिहून घेणार तुम्ही, जेव्हा जेव्हा आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टर्सची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असतो तेव्हा आपण त्या व्हेक्टर्सचा रिझल्टंट फाइंड आउट करतो. परत परत ऐका वाक्य, परत परत ऐका आणि लिहून घ्या. जेव्हा जेव्हा आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टर्सचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असतो तेव्हा तेव्हा आपण त्याचा काय फाइंड आउट करत असतो, रिझल्टंट. क्लिअर सगळ्यांना? ओके. दुसरी महत्वाची गोष्ट काय, रिझल्टंट किंवा आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन कुणाची करू शकतो बघा, दोन व्हेक्टर्स किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टर्सची जेव्हा आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असतो, द टू व्हेक्टर्स मस्ट बी ऑफ सेम टाईप अँड ऑफ सेम क्वांटिटी. म्हणजे फोर्स, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, मोमेंटम यांची ॲडिशन होऊ शकते. फोर्स आणि व्हेलॉसिटीची ॲडिशन होऊ शकत नाही. फोर्स आणि व्हेलॉसिटीचं मल्टिप्लिकेशन होऊ शकेल, पण फोर्स आणि व्हेलॉसिटीची ॲडिशन होऊ शकणार नाही. सिंपल आहे, आपण बघितलंय ना, मेजरमेंटमध्ये पण बघितलंय. सिमिलर क्वांटिटीचीच आपण ॲडिशन करू शकतो, डिसिमिलर क्वांटिटीला ॲड करू शकत नाही. फोर्समध्ये व्हेलॉसिटी कशी ॲड होईल, कॉमन सेन्स आहे. क्लिअर सगळ्यांना? ओके, जास्त डिटेलमध्ये जात नाही. पुढचा पॉईंट जात नाही म्हणजे जायची गरजच नाही, तुम्हाला कळलं. यू आर स्मार्ट, बहुत स्मार्ट है बच्चे लोग. चलो आगे बढ़ते हैं. बघा आता इकडे पहिल्यांदा आपण सोप्या पद्धतीने ॲडिशन करूया. सोप्या पद्धतीने म्हणजे काय, बरं दुसरी महत्त्वाची गोष्ट काय सांगितली मी, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची असेल तर नॉर्मल रूल्स ऑफ अल्जेब्रा वापरून चालणार नाही, त्याला काही स्पेसिफिक कंडिशन्स आहेत. पण त्यातली त्यात सोपी कंडिशन काय, जर दोन व्हेक्टर्स असतील, त्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टर्स आहेत ऑफ सेम टाईप अँड सेम फिजिकल क्वांटिटी. ओके, म्हणजे दोन्ही एकाच क्वांटिटीचे व्हेक्टर असणं गरजेचं आहे. ते क्लिअर आहे सगळ्यांना, तरच ॲडिशन शक्य आहे. मग आता दोन व्हेक्टर्स आहेत माझ्याकडं सेम टाईपचे आणि दोघांची डायरेक्शन एकमेकांना पॅरलल आहे किंवा अँटी पॅरलल आहे. डायरेक्शन पॅरलल किंवा अँटी पॅरलल आठवतंय का, पॅरलल व्हेक्टर्स आणि अँटी पॅरलल व्हेक्टर्स. दोन व्हेक्टर्स असतील, दोघांची डायरेक्शन सेम असेल तर त्यांना आपण काय म्हणतो, पॅरलल व्हेक्टर्स. आणि डायरेक्शन अपोजिट असेल तर त्यांना आपण अँटी पॅरलल व्हेक्टर्स म्हणतो. आपण इक्वल आणि अपोजिट पण बघितलेलं, अशी पण गोष्ट बघितलेली, ऑल इक्वल व्हेक्टर्स आर पॅरलल व्हेक्टर्स बट ऑल पॅरलल व्हेक्टर्स आर नॉट इक्वल व्हेक्टर्स. ऑल अपोजिट व्हेक्टर्स आर एंटी पैरेलल वेक्टर्स बट ऑल एंटी पैरेलल वेक्टर्स आर नॉट इक्वल वेक्टर्स. याद है कुछ है? व्हेरी गुड. चला मग आता बघा, इट इज इझी टू फाइंड रिझल्टंट ऑफ टू पॅरलल ऑर एंटी पॅरलल व्हेक्टर्स ऑफ सेम टाइप. माझ्याकडे समजा दोन व्हेक्टर्स आहेत, एक तर पॅरलल आहेत किंवा अँटी पॅरलल आहेत. ओके, आणि मला दोघांचा रिझल्टंट फाइंड आउट करायचा. सपोज मी दोन व्हेक्टर्स घेतले बघा, एक घेतला ए बी. हा, मी पहिला व्हेक्टर कुठला घेतला, ए बी. बघा ए बी. ओके, हा एक वेक्टर घेतला ए बी. जरा बघूया डायग्राम कशी आहे. ओके, ए बी आणि दुसरा घेतला बी सी. आता हे दोन वेक्टर्स आहेत बघा, ए बी आणि बी सी. ओके, हा कुठला पॉइंट आहे, टेल आहे. दिस इज हेड, दिस इज टेल, दिस इज हेड. ओके, मग आता मला काय करायचं, ह्या दोघांची ॲडिशन करायची. दोघांची ॲडिशन करायची आहे म्हणजे दोघांचा काय करायचं, ॲक्च्युली रिझल्टंट काढायचं आहे. आता रिझल्टंट काढायचा म्हणजे ॲडिशन करायची किंवा सबट्रॅक्शन करायची. मग ॲडिशन कधी करायची, सबट्रॅक्शन कधी करायची. हे दोन व्हेक्टर्स कसे आहेत, पॅरलल. बघा आपण दोन व्हेक्टर्स एकतर पॅरलल घेणार आहे किंवा अँटी पॅरलल. पहिल्यांदा आपण पॅरलल अँटी पॅरललचं बघतोय. पॅरलल अँटी पॅरलल असतील तर काय आणि नसतील तर काय नंतर बघू. सपोज माझ्याकडे दोन व्हेक्टर्स आहेत आणि ते एकमेकांना, हे कसले व्हेक्टर्स आहेत, पॅरलल व्हेक्टर्स आहेत का बघा, कसले व्हेक्टर्स आहेत, यस पॅरलल व्हेक्टर्स.
मग मी सांगितलं तुम्ही ह्यांचा रिझल्टंट काढा. काय काढा? रिझल्टंट. आपल्याला माहिती आहे रिझल्टंट काढणं म्हणजे एकतर ॲडिशन करणं किंवा सबट्रॅक्शन करणं. म्हणजे यांची एकतर ॲडिशन करावी लागणार किंवा यांची सबट्रॅक्शन करावी लागणार. ॲक्च्युली यांचा रिझल्टंट काढायचा असेल, कुणाचा? या दोन पॅरलल व्हेक्टर्सचा रिझल्टंट काढायचा असेल तर याची ॲडिशन करायची. का? कारण हे कसले व्हेक्टर्स आहेत? पॅरलल. यांची डायरेक्शन सेम आहे. जेव्हा जेव्हा दोन व्हेक्टर्स असतील, पॅरलल व्हेक्टर्स असतील आणि तुम्हाला त्यांचा रिझल्टंट काढा असं म्हटलं जाईल, तेव्हा तेव्हा काय करायचं? त्यांची सरळ सरळ काय करायची? ॲडिशन करायची. म्हणजे या दोघांचा रिझल्टंट समजा AC असेल, AC इज इक्वल टू व्हेक्टर AB प्लस व्हेक्टर BC. व्हेक्टर AB प्लस व्हेक्टर BC. रिझल्टंट काढला. ॲक्च्युली AC इज द रिझल्टंट, व्हेक्टर AC इज द रिझल्टंट ऑफ व्हेक्टर AB अँड व्हेक्टर BC. म्हणजे मी दोघांची ॲडिशन केली. का केली? कारण दोघं जण पॅरलल व्हेक्टर्स आहेत, कारण दोघांची डायरेक्शन सेम आहे. सो तुमच्याकडे जर पॅरलल व्हेक्टर्स असतील आणि तुम्हाला सांगितलं असेल त्या पॅरलल व्हेक्टर्सच्या रिझल्टंट काढा, तर सिम्पली काय करायचं? दोघांची डायरेक्ट काय करायची? ॲडिशन. म्हणजे मॉड ऑफ AC, मॉड म्हणजे मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड ऑफ AC इज इक्वल टू मॉड ऑफ AB प्लस मॉड ऑफ BC. कळलं का? सो स्ट्रेट वे तुम्हाला रिझल्टंट काढायचा असेल तर सरळ सरळ दोघांची काय करायची? ॲडिशन करायची. आणि डायरेक्शन कुठली असेल? दोघांची डायरेक्शन सेम आहे, त्यामुळे रिझल्टंट व्हेक्टर असा असेल बघा. आता समजा हा रिझल्टंट व्हेक्टर सपोज हा 5 सेंटीमीटर आहे, हा 7 सेंटीमीटर आहे. मग ह्या दोघांचा रिझल्टंट व्हेक्टर असा असणार बघा. हा बघा AC किती सेंटीमीटरचा? 7 आणि 5 किती रे? 12 सेंटीमीटरचा. बघा जी डायरेक्शन A ची आहे तीच AB ची आहे, तीच डायरेक्शन BC ची आहे. त्यामुळे जो रिझल्टंट आला AC त्याची पण डायरेक्शन तीच आहे. मॅग्निट्यूडची काय केली? ॲडिशन डायरेक्ट केली. डोकं कुठला रूल वापरला का? नाही वापरला. का बरं? कारण दोघांची डायरेक्शन सेम आहे. म्हणजे दोघं कसले व्हेक्टर्स आहेत? पॅरलल व्हेक्टर्स आहेत. सो कळलं का? जर व्हेक्टर पॅरलल व्हेक्टर्स असतील आणि त्यांचा तुम्हाला रिझल्टंट काढा म्हटलं असेल तर सरळ सरळ दोघांची काय करायची? ॲडिशन करायची. विषय संपला. क्लिअर सगळ्यांना? कुठलाच रूल वापरायची गरज नाही. पॅरलल व्हेक्टरशी सरळ सरळ काय करायची? ॲडिशन करायची. समजलं का सगळ्यांना? ओके चलो. आता हेच दोन व्हेक्टर्स आहेत. ओके, हम इसको अभी घुमाई देते हैं बोले तो ये ऐसन किया, ये B ये C, घुमाई दिए. इसको घुमाई दिए. अभी दोनों का डायरेक्शन देखो, ये AB इधर है और ये BC इधर है. ओके, अभी ये दो वेक्टर्स की डायरेक्शन सेम नहीं है, अपोजिट है, लेकिन मैग्नीट्यूड इक्वल नहीं है, इसलिए हम इसको अपोजिट वेक्टर नहीं बोल सकते. आपण त्याला अपोजिट वेक्टर नाही म्हणू शकत. आपण त्याला म्हणणार कसले वेक्टर्स? कसले? अँटी पॅरलल वेक्टर्स. काय म्हणणार याला? एंटी पैरेलल वेक्टर्स. आता हे दोन एंटी पैरेलल वेक्टर्स आहेत आणि तुम्हारे को बोला है इन दोनों का रिजल्टेंट निकालो. म्हणजे या दोघांचा रिजल्टेंट काढा. तुम क्या करोगे? हवड़ करेंगे. हर सुनसान रात हम क्या करेंगे? तसं नाही, ते नाही. ह्या दोघांचं काय करणार तुम्ही? एंटी पॅरलल वेक्टरशी. सिंपल आहे ना. डायरेक्शन आपण सेम असेल तर ॲडिशन, अपोजिट असेल तर सबट्रॅक्शन. संपला विषय. सो रिझल्टंट ऑफ दीज टू वेक्टर्स AC is given by, yes, mod घेऊया डायरेक्ट. mod of मॅग्निट्यूडच घेऊया ना. mod of AC is equal to mod of AB minus mod of BC. सिम्पली काय करायचं? दोघांच्या मॅग्निट्यूडची काय करायची? वजाबाकी करायची. मग आता बघा दोघांची मॅग्निट्यूड बघा. ह्याची किती आहे? 5 सेंटीमीटर. ह्याची किती आहे? 7 सेंटीमीटर. वजाबाकी किती येईल? 2 सेंटीमीटर येईल का? आणि डायरेक्शन कुणाची द्यायची? मोठ्या व्हेक्टरची. बरोबर आहे की नाही? आपण असं करतो ना. समजा जर असं असेल -2 + 3, आपण काय ॲडिशन करतो का सबट्रॅक्शन करतोय? काय करतो? सबट्रॅक्शन करतो ना. 1 आणि चिन्ह कोणाचं देतो? मोठ्याचं देतो ना. समजा हे जर असं असतं +2 - 3, क्या करे थे तुम? काय करणार? काय केलं असतं तुम्ही? उत्तर काढलं असतं 1 आणि चिन्ह कोणाचं दिलं असतं? मोठ्याचं. सेम लॉजिक इथं वापरायचं. लार्ज व्हेक्टरची जी मॅग्निट्यूड असेल ती लार्ज व्हेक्टरची जी डायरेक्शन असेल ती डायरेक्शन रिझल्टंटला द्यायची. आता AB बघा आणि BC बघा. दोघांपैकी मोठा वेक्टर कुठला? BC. डायरेक्शन कोणाची येणार? BC ची. कुणीकडं? इकडं. दिस विल बी AC. दिस इज युअर रिझल्टंट. समजे की नाही समजे? अरे समजे की नाही समजे?
समजे ना. सो AC इज इक्वल टू मॉड ऑफ AB मायनस मॉड ऑफ BC. थोडक्यात काय, एवढं डिस्कशन केल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात किंवा माझ्या लक्षात असं आलं, तुमच्या पण लक्षात असंच आलं असेल, जर वेक्टर पॅरलल असतील तर दोघांची ॲडिशन करायची, अँटी पॅरलल असतील तर दोघांची सबट्रॅक्शन करायची. इतकं सोपं आहे. कळलं सगळ्यांना? ओके. आता पॅरलल असतील तर रिझल्टंट काढायचे तर ॲडिशन करा, अँटी पॅरलल असतील रिझल्टंट काढायचा सबट्रॅक्शन करा, आणि पॅरलल पण नसतील आणि अँटी पॅरलल पण नसतील तर काय, फिर क्या करोगे? क्या करोगे? हवण करोगे? नाही, क्या करोगे? त्यासाठी एक रूल वापरायचा आपल्याला. इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप, इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप विच लाईंग इन अ सेम प्लेन, ते जर एकाच प्लेनमध्ये असतील, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एका प्लेनमध्ये असतील, पण ते पॅरलल पण नाही आहेत, अँटी पॅरलल पण नाही आहेत, मग त्यांचा रिझल्टंट काढायचा असेल तर त्याच्यासाठी एक रूल शिकायचा आपल्याला, रूल वापरावा लागतो. त्याला म्हणतात ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. कुठला लॉ? ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. काय म्हणायचं याला? कुठला रूल शिकायचा आपल्याला? ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ओके. वेक्टर ॲडिशन करण्यासाठी जो ट्रायंगल लॉ आहे तो बघायचा आपल्याला. ओके, चला मग बघूया ट्रायंगल लॉ. बरं, मग आता काय करणार सांगा? ट्रायंगल लॉचं काय लॉजिक आहे? कधी वापरायचा ट्रायंगल लॉ? जर दोन व्हेक्टर्स असतील सेम टाईपचे, सेम फिजिकल क्वांटिटीचे दोन व्हेक्टर्स आहेत, बरोबर, एकाच प्लेनमध्ये आहेत, पण ना पॅरलल आहेत ना अँटी पॅरलल आहेत, ना धडते पॅरलल पण नाही आहेत आणि अँटी पॅरलल पण नाही आहेत, बरोबर. मग पॅरलल पण नसतील, अँटी पॅरलल पण नसतील तर डायरेक्ट ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करता येणार नाही. त्या केसमध्ये काय करायचं? ट्रायंगल लॉ वापरायचा. कुठला लॉ वापरायचा? ट्रायंगल लॉ. मग ट्रायंगल लॉ काय सांगतो बघा. ट्रायंगल लॉचं स्टेटमेंट काय आहे आणि मग तो ट्रायंगल लॉ कसा वापरायचा ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा. बघा, ट्रायंगल लॉचं स्टेटमेंट आहे का? स्टेटमेंट अगोदर सांगतो, मग स्टेटमेंट एक्सप्लेन करतो, मग एक्झाम्पल घेऊया. बघा, ट्रायंगल लॉ स्टेट्स दॅट, triangle law of vector addition states that if two vectors of same type, काय म्हणायचं? if two vectors of same type are represented in magnitude and direction by two sides of a triangle, then resultant of two vectors is given by third side of that triangle drawn such that it starts from starting point of first vector and ends at ending point of सेकंड वेक्टर. निबंध लिहून झालेला आहे, त्याला योग्य शीर्षक सुचवा. निबंध नाही आहे, लॉ आहे. काय सांगायचं बघा, स्टेटमेंट बघा. इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल, जर एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजू, एक त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाच्या दोन बाजू जर दोन वेक्टर्स रिप्रेझेंट करत असतील इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, देन द रिझल्टंट ऑफ दीज टू वेक्टर रिप्रेझेंट और गिवन बाय थर्ड साइड राहिलं की थर्ड साइड of that triangle
इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, इथे एक वर्ड टाकायचा राहिला, इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. बरं असू द्या, काय गरज नाही त्याची. काय सांगायचं, इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय two sides of a triangle, then resultant of these two vectors is given by the third side of triangle drawn such that it starts from starting point of first vector to the ending point of last vector. म्हणजे समजा एक त्रिकोण आहे माझ्याकडे, त्या त्रिकोणाच्या दोन बाजू, म्हणजे ही एक बाजू बघा OA, ही बाजू रिप्रेझेंट करते वेक्टर P, OA ही बाजू कुठला वेक्टर रिप्रेझेंट करते, वेक्टर P, आणि बघा OB रिप्रेझेंट करते दुसरा वेक्टर, वेक्टर Q. तर या त्रिकोणाची तिसरी बाजू बघा AB, त्रिकोणाची तिसरी बाजू AB. बघा आता समजा इकडे बघा, इकडे लक्ष देऊ नका, डायग्राम मी काढतो आणि मग तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो. स्टेटमेंट काय, इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल, देन रिझल्टंट, म्हणजे जर समजा एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजू दोन वेक्टर्स रिप्रेझेंट करत असतील तर त्यांचा रिझल्टंट कोण देणार, त्याच ट्रायंगलची तिसरी बाजू विच ड्रॉन सच दॅट it starts from starting point of first vector to the ending point of second vector. म्हणजे त्या त्रिकोणाची तिसरी बाजू काय रिप्रेझेंट करणार, रिझल्टंट. ती कशी काढायची, ती तिसरी बाजू पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉइंट पासून सुरू झाली पाहिजे आणि दुसऱ्या वेक्टरच्या एंडिंग पॉइंटला संपली पाहिजे. म्हणजे आपला बघा त्रिकोण आहे, हा त्रिकोण काढणार आहे मी. बघा पहिली बाजू कुठली OA, दुसरी बाजू कुठली AB, पहिल्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट O, दुसऱ्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट B, मी हे OB जॉईन करणार बघा असं. ओके, बघा मग आता हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल म्हणजे हा वेक्टर असेल वेक्टर R. याचा अर्थ असा होतो बघा, हा ट्रायंगल आहे, या त्रिकोणाच्या दोन बाजू आहेत, कुठल्या कुठल्या, OA आणि AB. ह्या काय करतात, दोन वेक्टर्स रिप्रेझेंट करतात, कसल्या टाईपचे, सेम टाईपचे, बरोबर. मग या दोघांचा रिझल्टंट कोण रिप्रेझेंट करणार, त्रिकोणाची तिसरी बाजू विच स्टार्ट्स फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू एंडिंग पॉइंट ऑफ सेकंड वेक्टर. म्हणजे जी तिसरी बाजू आहे, ती तिसरी बाजू जर तुम्हाला काढायची असेल, या दोघांचा रिझल्टंट तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल, तर तो कसा काढायचा, काय करायचं, पहिल्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट पासून दुसऱ्या वेक्टरच्या एंडिंग पॉइंट पर्यंत जॉईन करा. तो जो वेक्टर असेल तो काय रिप्रेझेंट करणार, या दोघांचा रिझल्टंट. म्हणजे अकॉर्डिंग टू स्टेटमेंट ऑफ ट्रायंगल लॉ, वेक्टर P प्लस वेक्टर Q, किंवा असं नाही, असं लिहूया बघा, वेक्टर OA पहिला वेक्टर प्लस वेक्टर OB इज इक्वल टू, नाही वेक्टर OA प्लस वेक्टर AB असेल, सॉरी, इज इक्वल टू वेक्टर OB. म्हणजे या दोन वेक्टरचा रिझल्टंट OB, म्हणजे यात हा जो ट्रायंगल आहे OAB, या ट्रायंगलच्या दोन साइड्स कुठल्या कुठल्या, OA आणि AB काय रिप्रेझेंट करतात, दोन वेक्टर्स. तर या दोघांचा रिझल्टंट कोण रिप्रेझेंट करणार, तिसरी साइड. फक्त ती काढत असताना काळजी काय घ्यायची, जो वेक्टर आहे तिसरी साइड जे रिप्रेझेंट करणार वेक्टर, तो वेक्टर पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉइंट पासून सुरू झाला पाहिजे आणि दुसऱ्या वेक्टरच्या एंडिंग पॉइंटला संपला पाहिजे, बरोबर. हे स्टेटमेंट तेच सांगते का बघा. If two vectors of same type are represented in magnitude and direction by two sides of a triangle, म्हणजे एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजू दोन वेक्टर्स रिप्रेझेंट करतायत का बघा. ह्या दोन बाजू बघा OA आणि AB, ह्या दोन बाजू दोन वेक्टर्स रिप्रेझेंट करतायत का, पहिला वेक्टर P दुसरा वेक्टर Q, करतायत की नाही, हो करतायत. देन या दोघांचा रिझल्टंट कोण देणार, या दोघांचा रिझल्टंट जर काढायचा असेल, द रिझल्टंट ऑफ दीज टू वेक्टर्स इज गिवन बाय थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. या दोघांचा रिझल्टंट कोण देणार, ट्रायंगलची तिसरी बाजू. ड्रॉन सच दॅट, ती ड्रॉ करत असताना काळजी काय घ्यायची, ती कशा प्रकारे ड्रॉ करायची, ती तिसरी बाजू आहे किंवा तो जो तिसरा वेक्टर आहे तो पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉइंट पासून ड्रॉ करायला सुरुवात करायची, ते दुसऱ्या वेक्टरच्या एंडिंग पॉइंट पर्यंत जो काही वेक्टर असेल तो वेक्टर, या दोघांचा काय असणार, रिझल्टंट. कळलं.
drawn such that it starts from starting point of first vector and ends at ending point of second vector. ओके, म्हणजे तिसरी बाजू ड्रॉ करत असताना काय करायचं, पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉइंट पासून दुसऱ्या ती तिसरी बाजू जी असणार आहे OB ती रिप्रेझेंट करणार या दोन वेक्टर्सचा रिझल्टंट. देअरफॉर हियर आय कॅन राईट वेक्टर P इज इक्वल टू वेक्टर Q, वेक्टर P प्लस वेक्टर Q इज इक्वल टू वेक्टर R. म्हणजे या दोघांचा रिझल्टंट जर मला काढायचा असेल तर मी ट्रायंगल लॉ वापरून त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूचा वापर करून काय करणार, दोघांचा रिझल्टंट फाइंड आउट करू शकतो. क्लिअर सगळ्यांना? स्टेटमेंट समजलं का? ट्रायंगल लॉचं स्टेटमेंट लिहून घ्या. ट्रायंगल लॉचे काही कन्सिक्वेन्सेस आहेत, ट्रायंगल लॉच्या काही प्रॉपर्टीज आहेत, ऍक्च्युली ऍडिशनच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या आपल्याला बघायच्या. ते आपण पुढच्या सेशन मध्ये बघणार आहोत. तुर्तास ट्रायंगल लॉ समजला का सगळ्यांना? जर दोन वेक्टर्स असतील आणि ते दोन वेक्टर्स एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजू रिप्रेझेंट करत असतील, म्हणजे जर एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजू दोन वेक्टर्स रिप्रेझेंट करत असतील ऑफ सेम मॅग्निट्यूड, ऑफ सेम मॅग्निट्यूड म्हणण्यापेक्षा ऑफ सेम टाइप, ओके, एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजू दोन सेम टाइपच्या वेक्टर्स रिप्रेझेंट करत असतील तर त्या दोघांचा रिझल्टंट रिप्रेझेंट करतं कोण, त्याच त्रिकोणाची तिसरी बाजू, जी कशी ड्रॉ केली जाते, पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉइंट पासून दुसऱ्या वेक्टरच्या एंडिंग पॉइंट पर्यंत ड्रॉ केली जाते. म्हणजे OA आणि AB या दोघांचा रिझल्टंट कोण असणार, OB. म्हणजे वेक्टर OA प्लस वेक्टर AB इज इक्वल टू वेक्टर OB, वेक्टर P प्लस वेक्टर Q इज इक्वल टू वेक्टर R. क्लिअर सगळ्यांना? सो दॅट्स इट अबाउट ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. वेक्टर ऍडिशनच्या काही प्रॉपर्टीज आहेत. ओके, वेक्टर ऍडिशन कम्युटेटिव्ह असते, वेक्टर ऍडिशन डिस्ट्रीब्युटिव्ह असते. त्या प्रॉपर्टीज कुठल्या? पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन कशाला म्हणायचं, पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन काय असतो, अजून एक लॉ बघायचा आपल्याला, तो पुढचा. बरं, अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची. ट्रायंगल लॉ समजला. आता बघा, सुरुवातीला चॅप्टरच्या सुरुवातीला एक महत्वाचा पॉइंट सांगायचा राहिलेला. चॅप्टरच्या सुरुवातीला मी तुम्हाला तीन प्रकारच्या क्वांटिटीज सांगितलेल्या, स्केलर, वेक्टर आणि टेन्सर. ओके, त्यांच्या ज्या डेफिनेशन, त्यातली टेन्सर क्वांटिटी तर मी तुम्हाला सांगितलीच नव्हती, पण ती आता सांगणार आहे. ओके, स्केलर क्वांटिटीज म्हणजे ज्याला फक्त मॅग्निट्यूड असते, विषय क्लोज, बाजूला सोडून दिला. वेक्टर क्वांटिटीज म्हणजे अशा क्वांटिटीज ज्यांना मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असते. ओके, एवढीच त्याची डेफिनेशन नाहीये. त्या डेफिनेशन मध्ये एक ऍडिशनल पॉइंट आहे. ओके, जो त्या वेळेला जर मी तुम्हाला सांगितला असता तर तो तुमच्या लक्षात आला नसता. आता मात्र तो लक्षात येईल. बघा, वेक्टर क्वांटिटीज कुणाला म्हणायचं, ज्यांना मॅग्निट्यूड असते, ज्यांना डायरेक्शन असते आणि ज्यांची आपण ट्रायंगल लॉचा वापर करून ऍडिशन करू शकतो. ऐका, द फिजिकल क्वांटिटीज which have magnitude and direction as well as they can be added by using triangle law are called vector quantities. बघा, तीन कंडिशन काय सांगितल्या, मॅग्निट्यूड पाहिजे, डायरेक्शन पाहिजे आणि ट्रायंगल लॉ न ऍडिशन झाली पाहिजे, त्यांना आपण काय म्हणणार, वेक्टर क्वांटिटीज. मग ही तिसरी कंडिशन का अप्लाय केली, का तिसरी कंडिशन केली, तर त्याचं कारण सांगतो. अशा काही क्वांटिटीज आहेत ज्यांना मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे, पण त्या वेक्टर नाहीयेत. ज्यांना मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे, पण वेक्टर नाहीयेत, अशा क्वांटिटीजना टेन्सर क्वांटिटीज म्हणायचं. काय म्हणायचं अशा क्वांटिटीजना? टेन्सर क्वांटिटीज. आता टेन्सर क्वांटिटीज कुठल्या? बरं, वेक्टर क्वांटिटीची डेफिनेशन आपल्याला काय माहिती होती, मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे. टेन्सरची पण डेफिनेशन काय, मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे. सेम झाली की नाही दोघांची? पण वेक्टर वेगळ्या आणि टेन्सर वेगळ्या. वेक्टरची पूर्ण डेफिनेशन काय सांगायची मग, ज्यांना मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन पण आहे, अँड विच कॅन बी ऍडेड बाय युजिंग ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन, ज्यांची आपण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन वापरून ऍडिशन करू शकतो, अशा क्वांटिटीजना वेक्टर क्वांटिटीज म्हणायचं. पण टेन्सर क्वांटिटीज ज्या असतात त्यांचा काय डिफरन्स आहे ऐका. ज्यांना मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन असते, पण आपण त्यांना ट्रायंगल लॉचा वापर करून ऍड करू शकत नाही, अशा क्वांटिटीजना टेन्सर क्वांटिटीज म्हणायचं. क्लिअर? ज्यांना फक्त मॅग्निट्यूड असते त्या स्केलर बाजूला सोडा,
मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन असणाऱ्या दोन क्वांटिटीज व्हेक्टर आणि टेन्सर. फरक काय दोघांच्या मध्ये? मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे, अँड कॅन बी ऍडेड बाय युझिंग ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. असं असेल तर व्हेक्टर क्वांटिटीज. मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे, पण ट्रायंगल लॉचा वापर करून ऍडिशन करू शकत नसेल अशांना काय म्हणायचं? टेन्सर क्वांटिटीज. टेन्सर क्वांटिटीचं एक्झाम्पल असतं इलेक्ट्रिक करंट. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक करंट ऐकलाय आपण सगळ्यांनी. इलेक्ट्रिक करंटला मॅग्निट्यूड असते, इलेक्ट्रिक करंटला डायरेक्शन असते, पण इलेक्ट्रिक करंट आपण ट्रायंगल लॉचा वापर करून ऍड करू शकत नाही. इलेक्ट्रिक करंट जर ऍड करायचा असेल जसा स्केलारला आपण ऍड केलेला जनरल रूल्स ऑफ अल्जेब्रा वापरून, तसाच इलेक्ट्रिक करंट ऍड केला जाऊ शकतो. ट्रायंगल लॉचा वापर करून ऍड करू शकत नाही. म्हणून इलेक्ट्रिक करंट इज अ टेन्सर क्वांटिटी. सो हिअर यू कॅन डिफाईन टेन्सर क्वांटिटी ऍज, हे पुढचा पॉइंट मी सांगणार आहे तुम्हाला. ऍडिशन ऑफ वेक्टर्स संपलेलं नाहीये आपलं. ट्रायंगल लॉचा पुढचा पार्ट पण आपल्याला घ्यायचा आहे. बट एक ऍडिशनल पॉइंट त्यावेळेला सांगायचा राहिलेला किंवा मी मुद्दामून सांगितला नव्हता. ओके, तो आता सांगायचा म्हणून त्यावेळेला सांगितला नव्हता. टेन्सर क्वांटिटीज. What is the definition of tensor quantities? Yes, the physical quantities which has magnitude and direction but cannot be added using triangle law of vector addition are called quantities? Tensor quantities. For example, electric current. Okay, right. लिहून घ्या टेन्सर क्वांटिटीची डेफिनेशन लिहून घ्या. वेक्टर ऍडिशनच्या याच्या पुढचे जे पार्ट आहेत वेक्टर ऍडिशनच्या प्रॉपर्टीज आणि पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. वेक्टर ऍडिशन वर काही गणित आपल्याला सोडवायचे ते आपण पुढच्या सेशन मध्ये बघूया. ओके, थांबूया इथेच मग. लिहून घ्या डेफिनेशन. काही डाऊट असेल तर मला विचारा. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.